स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातः काळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातः कर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून स्वाशिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूर्ण करावे सद्भावे करुण. धूप दीपारती अर्पुण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा, परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन तारावया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तम इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवता तूच समर्था निश्रय. जंगमाने स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नशे पाहता. सोनिया निर्गुणा रूपे नटलासी सगुणा. ज्ञाताने ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शस्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केव्या पुली स्तुती. सहस्त्रमुखी निसृती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना ना विजया पुल्या म्हणा, कृपा समुद्री या मीना आश्रय दीजे सदैव. पाप तापानी दैन्य
सर्व जाओ निरसोन यलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तरा भवसागर याचे पावया पैल तीर पन्नास तरणे साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पनाने वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्ण आपुले गुण ध्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपे. शांती मने सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके ध्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतिला. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. असे स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा हो रात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैशी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पैन. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात. जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशाध्याय गोडः श्रीरस्तु शुभं भवतु. ओम श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता आचार्य पुरुषार्थ इतिहाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची. सर्व कामना पुरवण अंती दाविती सूरभुवन. जे नर करती नामस्मरण ते मुक्तयाच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त
म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नशेची ज्यांची चित्ती सदारण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर अर्पयती ऐशी ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिडला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरता फिरता सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्या करोण तीव्र केले शयन आयसे नवल देखोन लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माता ठेवी चरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या सविता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदास्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांची बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे मग बसाप्पाचे कांता ऐकून यायशी वार्ता करदसे या कांता म्हणे घर बुडाले बसाप्पा येता गृहाशी दुष्टोत्तरे बोले त्याशी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करिता तव झाले असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काहे म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठूनी चालले पुढे जाता समर्थ बसाप मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसापाचे चित्ती न वाटे काय भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नशेची तो समर्थे केले नवल अप्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श झाला बसाप्पा भाणावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखावलोकित तो सर्पमय दिसत पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून आयशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलिले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकी ते का सर्पावरीन गुंडाळोनी सर्पा तुरित सत्वर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त ते जे नष्ट झाले
ते तोनिया परतले सत्वर ग्राम माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी ते त्या पुले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐशे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख भोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गूढः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरुंबे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नादत निर्वाह करीत नौकरीने. कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात ऐटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावची होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटाला तयाशी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरून म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्ता तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐशे वाटते. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणे पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुशी बट्टाला गेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पिढीवरील. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाड्याला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे समयाशी शिवराम
ऐशी नामे दिदली त्रिवराशी अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले कृप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघाशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा गुरुर्देव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला से समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीने दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोसाळ आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारा केशवं प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवमम् इदमेव शिव हा 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्याला गोनी त्यांच्या पादुका बनवणी येथ्या नाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुणे जोडल्या करीत आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयाशी आनंदे आले मुंबईशी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालास आता निश्रित परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून मग छाटी कपणी झोळी समर्थ तयाशी दिदली ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी म्हणते जाऊने सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटविया पुला संसार लोभ मोहानु मात्र चित्तित्वान धरावा आज्ञा ऐकून आयशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांचे कांता ती करी बहुता कांता घेतौर बडवणी विनविते कर अद्यापि स्वस्थ करांतर स्वस्थ करांतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया
ऐशी तेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत शेतीचे स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र ते दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वस्ते मठा माझे स्थापिल्या कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला से पाही हरिभाव होणी गोसावी मठा माझे राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय।